त्याला एसआयटी आणलं होतं उचलून आणलं. वाशीच आहे ना, त्याला एसआयटी उचलून आणलं. मग परत सोडलं. चौकशी करून सोडून दिलं. त्यांनी आरोपी सोबत कॉन्टॅक्ट केले. काम एकच आहे. आरोपी कसे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे समाजात, हे यांचं टार्गेट आहे. ह्यांचं हे केस मधलं एक मंडळीचं त्यांना 100 कॉल कशाला येते 2-2, 3-3 दिवसात आरोपीचे सगळे. आरोपी हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चला चहा प्यायचा आहे म्हणून तास इकडे थांबते कर्तव्यावर असताना. हे त्याच्या आधी आपल्या घटनेच्या अगोदरचा इतिहास. चांगल्या माणसासोबत जाऊ द्या, पण आरोपी सोबत गेलेले भरपूर सीसीटीव्ही फुटेज आहेत. प्रकाश नांदेड 307 मध्ये असताना त्यांच्यावर राजेश पाटील हे सरस फिरतील. एलसीबीचे लोक त्यांच्याबरोबर त्या कार्यालयात विष्णू चाटेच्या त्याचा सीसीटीव्ही आलेला आहे ना. म्हणजे आरोपी हा फक्त आपल्यासाठी, त्यांच्यासाठी मित्र येतो. टोल नाक्यावर रोज पोलीस असायचे तिथं पैसे वसुलीला ह्याला तर त्या दिवशी सांगितलं ह्यांनी सक्त यायचं नाही. म्हणजे दहशत काय साधी नाही. अपहरण करण्यापासून फरार करण्यापर्यंत पोलीस सहभागी त्या दिवशी ते पण तसं थांबून दिलं नाही त्यांनी. दररोज ते पण तिथं दररोज असते सकाळी 9 वाजता असते. त्या दिवशी तिथे ते पण सण होते. राजेश पाटीलला आपल्या जयंती दिवशी तिथं ठाण्यात हे आपण कंप्लेंट कोणाकडे लॉन्च केली? अप्पर मोहन एसपी सीआयडी यांना पण पाठवले नाही पाठवले अजून. यांना मीच देतो ना. म्हणलं अजून सगळं व्यवस्थित बघून चुकीचं काही गेलं नाही पाहिजे आपल्याकडून. पण हा ड्राफ्ट तर चुकीचा नाही ना. ड्राफ्ट चुकीचा नाही, हा संपूर्ण तसंच बरोबर आहे एकदम खात्री. हा असं देतो मी. आणि हेच लिहून नाही दिलं. रमेश गोलेचे पहिले हे झालेले त्याला यासाठी उचलला होता, हे उचललं मग हे नाही लिहून दिलं. हेच पोलीस स्टेशनला एकही पुरावा द्यायची यांची इच्छा झाली नाही. जे पुरावे निघले ते सर्वसामान्य जनतेने, जे ह्या चळवळीत आहेत, न्यायाच्या भूमिकेत आहेत, त्या लोकांनी दिलेत. बीड जिल्ह्यातला कुठलाच सीसीटीव्ही फुटेज किंवा कुठला पुरावा या पोलीस यंत्रणेने काढला नाही. एवढी सेन्सिटिव्ह केस असताना सगळ्यात दुर्दैव मोठं. DYSP जी यंत्रणा घेतली आहे यांनी तपास एकदा त्यांच्याकडे दिला, हात झटकिले रात्री 11:30 वाजता सांगितलं की सीआयडी कडे तपास दिला, पण ही जिम्मेदारी नसती त्यांची. सेन्सिटिव्ह केस मध्ये त्यांनी काहीतरी एखादं पाऊल टाकायला पाहिजे. त्याला एसआयटी आणलं होतं उचलून आणलं. वाशीच आहे ना, त्याला एसआयटी उचलून आणलं. मग परत सोडलं. चौकशी करून सोडून दिलं. त्यांनी आरोपी सोबत कॉन्टॅक्ट केले. काम एकच आहे. आरोपी कसे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे समाजात, हे यांचं टार्गेट आहे. ह्यांचं हे केस मधलं एक मंडळीचं त्यांना 100 कॉल कशाला येते 2-2, 3-3 दिवसात आरोपीचे सगळे. आरोपी हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चला चहा प्यायचा आहे म्हणून तास इकडे थांबते कर्तव्यावर असताना. हे त्याच्या आधी आपल्या घटनेच्या अगोदरचा इतिहास. चांगल्या माणसासोबत जाऊ द्या, पण आरोपी सोबत गेलेले भरपूर सीसीटीव्ही फुटेज आहेत. प्रकाश नांदेड 307 मध्ये असताना त्यांच्यावर राजेश पाटील हे सरस फिरतील. एलसीबीचे लोक त्यांच्याबरोबर त्या कार्यालयात विष्णू चाटेच्या त्याचा सीसीटीव्ही आलेला आहे ना. म्हणजे आरोपी हा फक्त आपल्यासाठी, त्यांच्यासाठी मित्र येतो. टोल नाक्यावर रोज पोलीस असायचे तिथं पैसे वसुलीला ह्याला तर त्या दिवशी सांगितलं ह्यांनी सक्त यायचं नाही. म्हणजे दहशत काय साधी नाही. अपहरण करण्यापासून फरार करण्यापर्यंत पोलीस सहभागी त्या दिवशी ते पण तसं थांबून दिलं नाही त्यांनी. दररोज ते पण तिथं दररोज असते सकाळी 9 वाजता असते. त्या दिवशी तिथे ते पण सण होते. राजेश पाटीलला आपल्या जयंती दिवशी तिथं ठाण्यात हे आपण कंप्लेंट कोणाकडे लॉन्च केली? अप्पर मोहन पुणे. एसपी सीआयडी यांना पण पाठवले नाही पाठवले अजून. यांना मीच देतो ना. म्हणलं अजून सगळं व्यवस्थित बघून चुकीचं काही गेलं नाही पाहिजे आपल्याकडून. पण हा ड्राफ्ट तर चुकीचा नाही ना. ड्राफ्ट चुकीचा नाही, हा संपूर्ण तसंच बरोबर आहे एकदम खात्री. हा असं देतो मी.
आणि हेच लिहून नाही दिलं. रमेश गोल्याचे पहिले हे झालेले त्याला SIT ने उचलला होता. हे उचललं होतं. मग हे नाही लिहून दिलं. त्याच्यात लिहून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.